वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण 108 क्रमांकाच्या ओव्यांपर्यंतचा टप्पा पार पाडलाय. आज आपण 109 क्रमांकाच्या पुढील ओव्यांचं निरूपण करणार आहोत, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा अकर्म असलेल्या, कर्माचा दोष न लागणाऱ्या महापुरुषाचं पुरुषाचं वर्णन करतायत. आणि ते करताना काही लक्षणं भगवंतानं 21 आणि 22 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत, ज्यामध्ये तो तृष्णाशून्य आहे. इंद्रिय निग्रह हे त्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. तो केवळ शरीर धारण करून कर्म करतो, पण कर्माच्या कोणत्याही भावनेला तो लिप्त होत नाही. प्रारब्धानं ज्या गोष्टी त्याला मिळतात त्या गोष्टीतच तो आनंदी असतो. सुख दुःख अशा सगळ्या द्वंद्वांना तो समान मानतो. म्हणून या दोन्ही सगळ्या प्रकारच्या द्वंद्वांपासून तो मुक्त झालेला आहे. तो मत्सर शून्य आहे. त्याच्या अंतःकरणात कुणाही बद्दल मत्सर नाही आहे. कोणती सिद्धी असो किंवा असिद्धी असो, या सगळ्यांबद्दल तो समबुद्धी ठेवणारा आहे. ही लक्षणं ज्या पुरुषामध्ये आहेत, तो पुरुष कर्माच्या कोणत्याही बंधनानं बद्ध होत नाही. तो कर्ममुक्त महात्मा आहे. अशा प्रकारचं वर्णन भगवंतानं केलेलं आपण बघितलं. आणि या श्लोकाचं माऊलींनी वर्णन करताना सांगितलं की आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या महासुखाच्या गोडीमध्ये रमल्यामुळं तो इतर कोणत्याही गोष्टीमध्ये रमत नाही. आणि आत्मानंदाचं भोजन कायम करत असल्यामुळं, त्याची या आत्मानंदाच्या भोजनापासून कधीही तृप्ती होत नसल्यामुळं तो याच आत्मानंदामध्ये कायम रममान झालेला असतो. पुढं माऊली म्हणतायत, म्हणून अवसरे जे जे पावे की तेणेच तो सुखावे, जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. अर्थात म्हणून यदृच्छेने ज्या वेळेस जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो आणि त्याच्या ठिकाणी अपपर भाव नसतो. पुन्हा 2 लक्षणं या ओवीमधून माऊलींनी सांगितलेत की आत्मानंदाच्या सुखामध्ये कायम तृप्त असल्यामुळं इतर कोणत्याही गोष्टीमधून मिळवण्याची त्याची कोणतीही अपेक्षा नसते. आणि म्हणून कर्म करताना काही मिळालंच तर जे काही त्याला मिळेल त्यामध्ये तो आनंदित असतो. म्हणून अवसरे जे जे पावे, अवसरे म्हणजे वेळेला, ज्या ज्या वेळेला जे जे काही मिळेल की तेणेची तो सुखावे, जे काही मिळेल त्यानंच तो आनंदित होतो, त्यानंच तो सुखावतो. त्याला सुखी करण्यासाठी, आनंदित करण्यासाठी दुसरं काहीही नको असतं. दुसरं कशाची अपेक्षा तो करेलच का? कारण जे काही आहे ते त्याचंच आहे. आपण अपेक्षा त्याचीच करतो जे आपलं नाही, जे आपल्यापासून भिन्न आहे त्याची आपण अपेक्षा करतो. जे आपल्याला आधीच मिळालेलं आहे त्याची आपण पुन्हा का अपेक्षा करू? मला मिळालेले अवयव, त्या अवयवांची मी पुन्हा अपेक्षा का करू? कारण ते अवयव माझे आहेत, मला ते मिळालेले आहेत. ते अवयव आणि मी भिन्न नाही आहोत. माझा त्या अवयवांवर पूर्णपणे अधिकार आहे. म्हणून मी मागायचं झालं तर दुसऱ्याचं जे काही आहे ते मागू शकतो, पण मी जे माझंच आहे ते का मागेन? आणि जो आत्मरूपामध्ये रममाण झालाय, जो आत्मरूपाला प्राप्त झालाय, त्याला सर्व काही स्वतःच वाटायला लागतं, अनुभवायला लागतं. कारण सर्व तोच झालेला असतो. समुद्रात पाण्याचा थेंब पडला की तो पाण्याचा थेंब समुद्र झालेला असतो. त्याला आता पाण्याची अपेक्षा करण्याची काही गरज नाही, कारण तो पाण्याचा थेंब समुद्र झाल्यामुळं समुद्रात जे काही आहे ते त्याचंच आहे. आणि म्हणून जे त्याचं आहे त्याची तो अपेक्षा का म्हणून करेल? आणि म्हणून तो निरपेक्ष झालेला असतो. पण अशा निरपेक्ष भावनेत तो गेलेला असला तरी काही मिळालंच, जे कर्म
भगवंतानं किंवा स्वतःच्याच अंशीनं आपल्याला सोपवलंय, म्हणून आपण ते कर्म करतोय. आणि हे कर्म करताना काही मिळालंच तर जे काही मिळेल त्यानंच तो आनंदित होतो. म्हणून अवसरे जे जे पावे की तेणेची तो सुखावे, तो त्यानंच आनंदित होतो. त्याला आनंदित करायला, सुखी करायला दुसरी कोणती गोष्ट अपेक्षित नसते. भगवंताला आनंदित करण्यासाठी काही वेगळं देऊन तुम्ही त्याला आनंदित करू शकत नाही, कारण जे तुम्ही द्याल ते त्यानंच निर्माण केलेलं आहे. जे तुम्ही द्याल ते त्याचंच आहे. मग तुम्ही देणारे कोण? त्याचीच वस्तू तुम्ही त्याला देऊन जर मी दिलं काहीतरी असा अहंकार बाळगत असाल तर ती चूक तुमची आहे. जो आत्मरूपाला उपलब्ध झालेला महात्मा आहे, तो महात्मा सुद्धा ईश्वर रूप झाल्यामुळं सगळं ब्रह्मांड त्याचं आहे आणि तोच ब्रह्मांड आहे. आणि म्हणून त्याला वेगळं काही मिळवायची अपेक्षा नसते. पण काही थोडं बहुत मिळालंच तर त्यातच त्याला आनंद वाटायला लागतो, कारण त्यानं केलेल्या त्या लीलेचं ते फळ असतं. लहान मुलं काहीतरी खेळतायत आणि त्या लहान मुलांच्या खेळामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि त्या लहान मुलांनी तुम्हाला काहीतरी बक्षीस म्हणून दिलंय, तर ते बक्षीस आपण त्या कौतुकानं घेतो, कारण ती मुलं खेळतायत आणि त्यांच्या त्या खेळामध्ये सहभागी होऊन आपल्यालाही त्यांनाही आनंद द्यायचा आहे आणि त्या खेळाच्या एकूण प्रक्रियेचा एक भाग झाल्याचं समाधानही मिळवायचं आहे. आणि म्हणून लेकराबरोबर आपण खेळतो. लहान मुलांना कोणता खेळ खेळण्यासाठी तुम्हाला बोलवलं, तुम्ही जाता, खेळता. खेळल्यावर ते मूल तुम्हाला काहीतरी आवडीनं देतं, आनंदित होऊन देतं. त्याचं ते देणं जे काही तो देतोय ते आपल्यासाठी क्षुल्लक असणार. तो जे काही देईल ते तुमचंच असणार. तुमच्याच मुलानं तुम्हाला काहीतरी दिलंय तर ते तुमचंच म्हणून दिलंय. तुमच्यापेक्षा त्याचं ते देणं वेगळं काहीच नाहीये. पण तरीही आपल्याला त्या घेण्यात आनंद वाटतो. तो आनंद आपलंच काहीतरी आपल्याला मिळाल्याचा आनंद असतो. आणि इतकंच नाही तर एक कौतुकही असतं. आपलं जरी आपल्याला मिळालं असलं तरी आपल्या लेकराकडून ते आपल्याला मिळालंय. आपल्याला कर्माच्या एका प्रक्रियेकडून ते आपल्याला मिळाले, याचा त्याला आनंद असतो की तेणेची तो सुखावे. आणि त्यात तो आनंदित होऊन जातो. जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. त्याला आपलं आणि परावे म्हणजे परक, दुसऱ्याच, असं काहीच त्याच्या अंतःकरणामध्ये नाही. हे माझं आहे आणि हे दुसऱ्याचं आहे हा भावच त्याच्या अंतःकरणात नाही, कारण तो परमात्मरूप झालेला आहे. मी आणि माझं या गोष्टी कधी येतात? जिथं मी येतो तिथं माझं येतं. जिथं मीच संपलाय तिथं माझं तरी का म्हणून येईल. परका कधी येतो? जिथं तुमचा अहम जिवंत आहे तिथं परका येतो. जिथं तुमचा अहमच नष्ट झालाय, जिथं तुमचा मीच नष्ट झालाय, जिथं मी असं काही उरलोच नाही, जे काही आहे ते सगळं परमात्मा झालेलं आहे, अशा माणसाला कशाला कुणाची काही अपेक्षा करावीशी वाटेल. जया आपुले आणि परावे दोन्ही नाही. त्याला आपलं परक या दोन्ही गोष्टी नसतात. तो दिठी जे पाहे ते आपणची होऊनी जाये, आणि के ते पाहे तोची झाला. अर्थात तो दृष्टीने जे पाहतो ती वस्तू आपणच बनतो व जे ऐकतो तेही आपणच झालेला असतो. कारण तो ऊर्जा झालेला असतो, तो चैतन्य झालेला असतो, तो परमात्ममय झालेला असतो. आणि जो परमात्ममय झालेला आहे त्याला बाहेरही सगळं परमात्ममयच दिसत असतं. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानोबा सांगतात, जे जे भूत भेटतील म्हणजे सजीव निर्जीव भेटतील ते भगवंत मानायचे. पण हे मानणं वेगळं. मानणं म्हणजे भक्ती आणि आहे ही जाणीव म्हणजे आत्मस्थिती. भक्ती हा प्रवास आहे आणि मुक्काम ही अनुभूती आहे. आणि आत्मानुभूती या मुक्कामाला जो जीव पोहोचतो त्याच्यासाठी सगळं काही मीमय झालेलं असतं. कारण जे जे म्हणतो आपण, जे जे शब्द आला की तिथं भेद आला. तो भेदही आत्मस्थितीच्या मुक्कामामध्ये राहत नाही. वस्तू रूपानं त्याला दिसत नाहीत, जीव रूपानं त्याला दिसत नाहीत. भेटणंही कधी शक्य होतं? भेटणं द्वैतात शक्य होतं. भेट तेव्हाच शक्य होते जेव्हा दुसरा कोणीतरी आहे. तुम्ही तुम्हालाच भेटू शकत नाही.
तुम्ही तुम्हाला तेव्हाच भेटू शकता जेव्हा तुम्ही तुमच्यापासून वेगळे होता. आणि आपण आपल्यापासून वेगळे होऊ शकत नाही म्हणून आपण आपल्याला कधी भेटू शकत नाही. आपण म्हणतो मी ह्याला भेटलो, त्याला भेटलो, ह्याला भेटले, त्याला भेटले, पण मी मलाच भेटलो असं आपण कधी म्हणतो? आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतात, त्या आत्मसाक्षात्कारामध्ये ही घटना घडते की जिथं आपण आपल्याला भेटतो, मी मला भेटतो. कारण आपला जो मी आहे तो भ्रमानं निर्माण झाल्यामुळं मी हा भ्रममूलक आहे. आणि एकदा मी भ्रममूलक बाधला, एकदा भ्रममूलक मीची बाधा झाली की मग तूची बाधा होते. आणि त्याला लागून जेची बाधा होते, तेची बाधा होते, हे ते अशा वेगवेगळ्या भ्रमाची, भिन्नत्वाची बाधा होते. या सगळ्या बाधांच्या मुळात आहे मी हा भ्रम. आणि ज्याचा मी नष्ट झाला आणि ज्याला मी कोण आहे हे कळालं, मी कोण आहे हे कळणं म्हणजे माझं मला दर्शन होणं, मलाच मी भेटणं. आणि जो स्वतःला भेटलाय तो सगळ्यांना भेटलाय. जो आत्मरूपात स्थित झालाय तो सबंध जगाशी एकरूप झालाय. जो आत्मरूपाशी समर्पित झाला, आत्मरूपात समाविष्ट झाला, तो परम चैतन्यात समाविष्ट झाला, परमात्म्यात समाविष्ट झाला. या सबंध जगात असलेल्या ऊर्जेचा तो पुन्हा एक भाग झाला. त्यानं तो पडदा काढून टाकला, ज्या पडद्यामुळं त्याची ऊर्जा आणि या जगातली बाकीची ऊर्जा वेगळी वाटत होती, भिन्न वाटत होती. घट फुटला की घटातलं पाणी आणि समुद्रातलं पाणी एक होऊन गेलं. आता घटातलं पाणी, माठातलं पाणी, कळशीतलं पाणी, तांब्यातलं पाणी, कळशीतलं, तांब्यातलं, माठातलं राहिलं नाही, ते समुद्रमय होऊन गेलं. तसं मीचा पडदा संपला, देह अहंभाव संपला की मग जे शिल्लक राहतं ते आत्मतत्व म्हणजेच परमात्म तत्व. आणि ते परमात्म तत्व एकदा निर्माण झालं की तो दिठी जे आहे त्या आत्मतत्वाच्या अधिष्ठानातून जे बघितलं जातं ते आपणच होऊन जाय. जे दिसेल ते तोच होऊन जातो. पाण्याला बघितलं की तो पाणी होऊन जातो, समुद्राला बघितलं की तो समुद्र होऊन जातो, समाधी लागून जाते, प्रत्येक गोष्टीमध्ये तो तल्लीन होऊन जातो. आत्मसाक्षात्कारी पुरुषाला सगळ्यात मोठी साधना करावी लागते ते समाधीतून स्वतःला सावध करण्याची. कारण जे बघेल त्याच्याशी तो तल्लीन होऊन जातो. त्याच्याशी तल्लीन होण्याची एक वेगळी पात्रता त्याच्या ठिकाणी येते. आकारातून त्याला निराकार शोधता येतं, बोलण्यातून शब्दातीत त्याला पकडता येतं, ऐकण्यातून ऐकण्याच्या पलीकडचं त्याला अनुभवता येतं, स्पर्शातून स्पर्शाच्या पलीकडचं त्याला जाणवतं. असा एक वेगळा अद्भुत संवेदनाशील असा तो पुरुष बनलेला असतो. म्हणून तो दिठी ते जे आहे ते आपणाची होऊन जाय. तो त्या दृष्टीलशी एकरूप होऊन जातो. ऐके ते आहे तोची झाला, जे आहे ते तो झालेला आहे. कारण आहेशी तो एकरूप झालाय, आहे चा तो अंश बनलाय, आहे मध्ये तो विलीन झालाय. आहे म्हणजे कोण तर परमात्मा. या जगामध्ये आहे असं फक्त परमात्म्याबद्दल म्हणता येतं. बाकी कोणत्याही गोष्टीला आहे हे क्रियापद लागू होत नाही. कारण जगातली प्रत्येक वस्तू होती आणि काही काळानंतर नव्हती, नाही अशी होणार प्रत्येक गोष्ट. आणि जेवढ्या गोष्टी नाही होणार आहेत किंवा होत्या या अवस्थेला होत्या किंवा नव्हत्या या अवस्थेला होत्या, त्या वस्तूंना, गोष्टींना आहे असं म्हणता येत नाही. आणि प्रत्येक गोष्ट ही कधीतरी नव्हती आणि कधीतरी नसणार. तुमचं शरीर, माझं शरीर, या दिसणाऱ्या सगळ्या वस्तू, ही पृथ्वी, सूर्य, सगळं काही आज आहे, काही काळानं ते नसणार आहे. विज्ञानही सांगतं काही काळाने सूर्य पण संपून जाईल, काही काळाने पृथ्वी पण नष्ट होईल, काही काळानं आकाशगंगा पण नष्ट होऊन जाते, सगळं काही संपेल, पण शून्य शिल्लक राहील.
काहीतरी शिल्लक राहील. ते जे शिल्लक राहणारं आहे ते आत्ताही शिल्लक आहे आणि हे जे दिसतंय ते निर्माण होण्याच्या आधीही ते होतं म्हणून ते आहे. म्हणून केवळ परमात्म्याबद्दल आहे हे विशेषण क्रियापद लावता येत. बाकी कशालाच हे क्रियापद तुम्ही लावू शकत नाही. आहे हे. आणि जो आहेशी एकरूप झालाय तो फक्त आहे. तो कधीच नव्हता असं होणार नाही आणि तो कधीच नसणार असंही होणार नाही. अशा जाण्याशी जो एकरूप झालाय, ऐके जे आहे तोची झाला, जे आहे तोच तो झालेला आहे. चरणी हन चाले मुखे जे जे बोले, ऐसे चेष्टा जात ते तुले आपणची जो. अर्थात पायांनी चालतो, तोंडांनी जे जे बोलतो, अशा रीतीने जो जो व्यापार तो करतो तो सर्व आपण स्वतः होतो. तो बोलतो तर त्या बोलण्याशी एकरूप होतो. तो चालतो तर तो त्या चालण्याशी एकरूप होतो. साधनेमध्ये या वेगवेगळ्या क्रिया सांगितलेल्या आहेत. चालणंही साधन आहे, पाहणंही साधन आहे, ऐकणं सुद्धा साधन आहे, बोलणं सुद्धा साधन आहे, सुगंध घेणं सुद्धा साधन आहे, स्पर्श करणं सुद्धा साधन आहे. पंच ज्ञानेंद्रियांना वेगवेगळ्या प्रकारच्या साधना शास्त्रानं, संतांनी, ग्रंथांनी सांगितलेल्या आहेत. भगवंतांचं रूप पाहणं, तीर्थक्षेत्र पाहणं, भगवंताच्या मूर्तींना पाहणं, भगवंताच्या वेगवेगळ्या सगुण रूपांचं दर्शन करणं ही डोळ्यांकरून करण्याची साधना आहे, आराधना आहे. कानांनी भगवंताची गुण, भगवंताची कथा, संत साहित्य, प्रवचन, कीर्तन, नामस्मरण हे सगळं ऐकणं ही कानाची आराधना आहे. भगवंताचं नामस्मरण, भगवंताची कथा तोंडातून सांगणं, मुखातून सांगणं, कीर्तन प्रवचन करणं ही मुखाची साधना आहे. भगवंताच्या धूप दीप आदी सगळ्या सामुग्रीचा आस्वाद घेणं, सुगंध घेणं ही सुद्धा साधन आहे. मी काल एक व्हिडिओ बघितला. एक आंधळे दिव्य चक्षु महाराज, दोन्ही डोळे नाही आहेत आणि ते मूर्तीच्या पायाला स्पर्श करत करत देवाच्या तोंडाजवळ तोंड नेतात आणि नाकाने त्या मूर्तीचा म्हणजे सुगंध घेतात आणि एक तृप्ती. भगवंताच्या मूर्तीचा सुगंधही येत असतो. त्या धूप दीपांचा सुगंध ही सुद्धा नाकाची साधना आहे, स्पर्श साधना पण आहे. भगवंताच्या मूर्तीला स्पर्श करणं, भगवंताच्या गळ्यात घातलेल्या हाराला स्पर्श करणं, भगवंताला वस्त्र नेसवणं, भगवंताला आंघोळ घालणं या हातांनी ही स्पर्श पूजा आहे, ही स्पर्शाची आराधना आहे. या सगळ्या इंद्रियांची आराधना कशासाठी सांगितली तर हे सगळं करत करत त्या क्रियेतून, त्या अनुभवातूनही त्याच्याशी एकरूप होता येत. नाव घेत घेत नावाच्या पलीकडच्या त्याला शोधता येत. ऐकत ऐकत ऐकण्याच्या पलीकडच्या त्याला